नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय गणित सराव संच 4.1. पहा, सराव संच 4.1 मध्ये आपल्याला पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा. त्यातील पहिला प्रश्न, डॅश डॅश ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. पहा, अशी एक संख्या आहे जी मूळही नाही आणि संयुक्त नाही. तर ती कोणती आहे? तर ती 1 आहे. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. दुसरा प्रश्न आहे, टिंबटिंब ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. पहा, 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे काय? तर जी संख्या आहे तिला तीच संख्या आणि 1 हे दोनच विभाजक असतात. मग 2 या संख्येला काय? 1 आणि 2 हे दोनच विभाजक आहे, त्यामुळे ती मूळ आहे. आता टिंबटिंब ही एकमेव सममूळ संख्या आहे. आता पहा, 2 ही सर्वात लहान मूळ संख्या पण आहे आणि ती एकमेव सममूळ संख्या सुद्धा आहे. 2 ही एकमेव अशी संख्या आहे की ती सम असून मूळ संख्या आहे. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. आता 2 ही लहान आहे पण ती सम आहे. 2 पेक्षा थोडी मोठी पण विषम. 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. आता प्रश्न दुसरा आहे, 1 ते 50 या संख्यांच्या दरम्यानच्या सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. आता पहा, सहमूळ संख्या म्हणजे काय? तर त्यांच्यात 1 हा एकच संख्या काय असतो? विभाजक सेम असतो बा. आता उदाहरण 4 व 5 घेऊया आपण. 4 व 5. आता 4चे विभाजक काय आहेत? 1 2 3 1 2 आणि 4. आणि 5चे काय आहेत? 1 आणि 5. म्हणजे या दोन्हीमध्ये 1 हाच समान विभाजक आहे. म्हणजे त्या झाल्या सहमूळ संख्या. आता पहा, 11 व 12 यांच्यात पण 1 ही संख्या हा 1 हा विभाजकच समान आहे. अजून एक घेऊया आपण, 7 व 9. 7 व 9. 7चे विभाजक 1 आणि 7. 9चे 1 3 9. यामध्ये 1 ही संख्या समान विभाजक आहे. आता आपण घेऊया 19 व 20. 19 व 20. 19चे विभाजक आहेत 1 19 आणि 20चे 1 2 4 5 नंतर 10 20. याच्यामध्ये 1 हाच विभाजक समान आहे, म्हणून त्यात आल्या सहमूळ संख्या. आपण थोड्या लांबच्या घेऊया, 8 व 15. त्यांच्यात पण काय आहे? 1 ही संख्याच काय आहे? समान आहे दोन्हीमध्ये. 8च्या विभाजकांमध्ये आणि 15च्या विभाजकांमध्ये. ह्या झाल्या 1 ते 50 दरम्यानच्या सहमूळ संख्या. तर पुढचा प्रश्न आहे, मूळ संख्यांचा क्रम पूर्ण करण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिहा. आता पहा, 2 नंतर कोणती संख्या येते? मूळ 3. 3 नंतर 5. 5 नंतर 7. आता 7 नंतर कोणती येते? 11. 11 नंतर 13. 13 नंतर 17. 17 नंतर कोणती येते? 19. मूळ संख्या म्हणजे काय? तर 1 आणि तीच संख्या आहे. त्या संख्येचे दोनच विभाजक असतात. 23 29 नंतर कोणती येईल? 31. 31 नंतर 37. 37 नंतर कोणती येईल? 41. 41 नंतर कोणती येईल? 43. या मूळ संख्या या चौकटीत बसतात. आता हा पहा, पुढील प्रश्न आहे, खालील जोडमूळ संख्या ओळखून त्या जोडमूळ संख्या आहेत का ते सकारण लिहा. आता संख्या आहे 3 व 5. आता 3 व 5 मध्ये 2चा फरक असून त्या दोन्ही मूळ संख्या आहेत.
म्हणून त्या जोड मूळ संख्या आहेत. जोड मूळ संख्या असेल तर त्या दोन मूळ संख्यांमध्ये कितीचा फरक पाहिजे आपल्याला? 2चा. 3 व 5 मध्ये काय आहे? 2चा फरक आहे. पहा 3 व 5 मध्ये 3 व 5 मध्ये 2चा फरक असून त्या दोन्ही मूळ संख्या आहेत. त्या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि म्हणून त्या जोडमूळ संख्या आहेत. आता आपण दुसरं आहे पुढचं 7 व 9. आता 7 व 9 मध्ये देखील काय आहे? 2चा फरक आहे, पण 9 ही मूळ संख्या नाही. फरक 2चा आहे पण ते 9 ही मूळ संख्या नाही, 7 मूळ आहे. मग काय येईल? 7 व 9 यामध्ये 2चा फरक असला तरी 9 ही मूळ संख्या नाही. 9 ही मूळ संख्या नाही. म्हणून 7 व 9 या जोडमूळ संख्या नाहीत. आपल्या प्रश्नाचा आहे जोडमूळ संख्या आहेत का ओळखायचं आणि काय करायचे? त्याचं सहकारण लिहायचं आपल्याला. तर पुढचं आहे 11 व 13. आता याचं काय येईल? पहा 11 व 13 यामध्ये 2चा फरक असून आता 11 सुद्धा मूळ संख्या आहे आणि 13 सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे. त्या दोन्ही मूळ संख्या आहेत. म्हणून 11 व 13 जोडमूळ संख्या आहेत. आता पुढची संख्या आहे 23 व 29 आणि पाचवी आहे 29 व 31. तर 23 व 29 मध्ये 2चा फरक नाहीये. त्या मूळ संख्या असल्या तरी त्या जोडमूळ होऊ शकत नाही, कारण त्यामध्ये जोडून येणाऱ्या नाहीये, त्यांच्यात 2चा फरक नाहीये. 23 व 29 यामध्ये 2चा फरक नाही. त्या मूळ संख्या असल्या तरी जोडमूळ संख्या नाहीत. पुढच्या संख्या दिल्यात आपल्याला 29 व 31. 29 व 31 मध्ये 2चा फरक आहे. 29 व 31 यामध्ये 2चा
फरक आहे असून त्या दोन्ही मूळ संख्या आहेत. त्यामुळे त्या जोडमूळ संख्या आहेत. आता पुढचं आहे 41 व 47. 41 व 47 मध्ये दोनचा फरक आहे का? नाही. 41 व 47 मध्ये दोनचा फरक नाही. त्यामुळे त्या दोन्ही मूळ संख्या असून सुद्धा दोन्ही मूळ संख्या असून त्या जोडमूळ संख्या नाहीत. पहा, अशा प्रकारे आपण सराव संच 4.1 अभ्यासला आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2 अभ्यासणार आहोत. सराव संच 4.2 अभ्यासण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.